कारण बऱ्याच गोष्टी आहेत ज्या तुमच्यापर्यंत आणखी आलेल्या नाहीयेत. तर आमचं असं चाललेलं आहे की ते जेव्हा सत्यात उतरेल त्यावेळेसच तुमच्या सोबत सगळी रूम ही शेअर करावी. शिवाय तर बघा वर्षा काय करायला दाखवतो. तुम्ही म्हणाले बॅकग्राऊंड कुठं आले तर दादा, तर ही वेगळी ही स्टडी रूम आहे. तर आज आवरलंय छान इथलं. मग काय चाललंय आता? ब्रेक घेतलाय. आज असं चाललंय सलग 3 दिवस जसं मी मगाशी म्हटलं आमचं पापड बनवायचं चाललेलं. सो आता पापड बनवून झाले. श्री क्लासला गेलाय, त्याला दूध दिलं, तो क्लासला गेलाय. आणि मग आता मी हे आणि आई आम्ही आता घेतोय चहा. हा, आईच्या आवडीचं विशेषतः ज्ञानेश्वर महाराजांची सिरियल लागली आहे ना. आणि आई खाली टीव्ही पाहते. ती म्हटली की मी खालीच घेते चहा. मग तिला दिला तिकडे. आणि त्यानंतर मग आम्ही दोघं, मी माझं कमेंटला रिप्लाय देते. आता ते त्यांचा चहा एन्जॉय करतात. चहा पिताना डिस्टर्ब अजिबात नको असतो. म्हणजे कुठलंही काम चहा पिताना नाही आवडत त्यांना. रिलॅक्स आनंद घेतला पाहिजे चहाचा. मग काही नाही. काय चाललंय? कसं वाटतंय? आज वेगळं वाटतंय का? या रूपमध्ये शक्यतो आपण शक्यतो अवॉइडच करते. कारण बऱ्याच गोष्टी आहेत ज्या तुमच्यापर्यंत आणखी आलेल्या नाहीयेत. तर आमचं असं चाललेलं आहे की ते जेव्हा सत्यात उतरेल त्यावेळेसच तुमच्या सोबत सगळी रूम ही शेअर करावी. शिवाय या रूम मध्ये आम्ही काही गोष्टी आहेत ज्या आतापर्यंत आम्ही तुमच्यापासून हाईड करून ठेवलेल्या, त्या पुढे लवकरच समजतील. पण आज योगायोगाने मी इकडे होते आणि मग इकडे ताबा घेतला. आज वाचन म्हणजे सकाळी पण वाचन करत बसलेली होती. हा, आज सकाळी थोडं. आणि मी ठरवलंय आजपासून ना 5 तरी पेजेस मी डेली वाचणार. कारण मनशांतीसाठी आणि स्वतः थोडस मोटिवेट राहण्यासाठी. किंवा निराशा, कधी कधी आपण रोबोट नाही आहोत की आपल्याला निराशाच येत नाही. किंवा आपण असंही नाही की कोणी योगी पुरुष योगी स्त्री आहोत की कायम पॉझिटिव्ह असतो, असं नाही होत. निगेटिव्हिटी येते. पण त्यावेळेस थोडस घ्यायचं वाचायला, म्हणजे जरा बरं वाटतं. नाही, पुस्तकं माहिती का, वाचन केल्यानंतर एकाग्रता वाढते आणि सेल्फ कॉन्फिडन्स वाढतो. आमच्याकडे अवांतर वाचनाची खूप पुस्तकं आहेत. खूप, यातली निम्मी जवळपास 2 पोते पुस्तकं ढोराळ्यात आहेत अवांतर वाचनाची. आणि कसं आहे माहिती आहे, घर जेव्हा स्वतःच आमचं होईल ना त्यावेळेस असा पुस्तकांचा रॅक होईल. माझ्या पाठीमागे आहेत, परंतु ते थोडंसं अस्ताव्यस्त आहे. नाही आणखी ती लावलेली नाहीयेत नीट म्हणून. मग आम्ही कसं वाचतो, परत जेवढे बसतात तिकडं तिकडं बेडवर असं असतं. त्यामुळे मग तर ज्यावेळेस आपलं स्वतःच होईल ना त्यावेळेस मस्त एक स्टडी रूम असेल कायमस्वरूपी, खूप व्यवस्थित छान अशी. म्हणजे प्रत्येकाला वाटावं की नाही इथं बसून वाचावं ते पाहिजे, है की नाही? हो ना. ज्याला आवड नाही वाचनाची त्या व्यक्तीला आवड लागली पाहिजे. ही रूम शक्यतो फक्त अभ्यासासाठी किंवा काही अवांतर वाचन असेल त्यासाठीच. बेडरूम पण आहे. बरोबर, 2 आहेत वरती. नेहमी तुम्ही तिकडची पाहता ज्याच्यामध्ये कारण मला थंड चहा प्यायला आवडत. गरम करून आणून देऊ का? आणखी एकदा करायचा चालेल? झाला थंड. हिला जास्त गरम पीत नाही तिच्या. तर चहा खूप कमी केला, खूप कमी. म्हणजे लिटरली एका दिवशी तर होतच ना. फक्त आई ब्लॅक टी सकाळी पिते. आता आमचा चहा व्हायलाच कधी माहिती का 5 वाजता. त्यात पण हे पापड आणि हे उन्हाळी कामं करायला घेतल्यापासून थोडं काम झाल्यानंतर व्हायल्यासारखं वाटतं. आणि फ्रेश वाटण्यासाठी. तरी पण जरी वाटलं ना प्यावं तरी मी आई गप्प बसतो. हे म्हणतात मग आता चहा प्यायचा आहे का? तर माहितीये का, त्यांना काम करून थकवा येत नाही, पण मला ते बघून थकवा येते. त्याच्यामुळे आहे ना थोडंसं रिफ्रेशमेंटसाठी मग मीच म्हणतो चहा बनवू का. त्यामुळे अद्रक आलं टाकून मस्त चहा बनवलेला होता. पण अर्धा चहाचा टेस्ट घेतला मी, अर्धा थंड झालाय, परत गरम करून पितो आता. आणि खरं सांगू, हा चहा त्यांनीच बनवलाय. आणि अशा वेळी जेव्हा जेव्हा पण मी किंवा आई थकलेले असो ना, ते स्वतःहून ओळखतात की नाही आता थोडीशी गरज आहे आपली. त्यामुळे ते स्वतःहून खाली येतात आणि म्हणतात. आम्ही जरी म्हटलं ना पहिल्या वेळेस तर आमचं नाहीच असतंय, मग नेक्स्ट टाइम म्हणतात की नाही नाही मला प्यायचंय, चला माझ्यासोबत कोण कंपनी देणार. मग ते जरा मरगळ आलेली जाते. आणि मग मी वरती बसले होते, वरती चहा घेऊन आले ते. आईला खाली दिला, इकडे मला घेऊन आले. सो बरं वाटतं किंवा आपल्याला
ओळखतात की बिचारी थकली आहे वगैरे, ह्या गोष्टी सुद्धा जाणणारी माणसं पाहिजेत. नाही तरी जगात प्रचंड कष्ट करणाऱ्या, असं डिवोशन देऊन घरासाठी खूप काही करणाऱ्या महिला आहेत, पण कुठेतरी त्यांची दखल पण नाही घेतली जात. घरातले पुरुष मंडळी कुठेतरी पुरुषी अहंकाराच्या म्हणजे कळतंय की आहे ती वर्क करते, काम करते, पण इग्नोर करतात किंवा त्यात काय एवढं, तू काय जगा वेगळं करतेस असं पण म्हणतात. असे पण पुरुष बोथ साईड आहे ना, दोन्ही बाजूने आहे ना पॉझिटिव्ह प्रयत्न करायला पाहिजे आहे ना नात्यासाठी. त्यामुळे नाही, नात्यासाठी तर केलंच पाहिजे, पण हे पण आहे की एकमेकाचं कष्ट ओळखलं पाहिजे आणि क्रेडिट पण दिलं पाहिजे ज्याचं त्याला, आहे ना. छोटं काम असेल मोठं काम असेल. आमचे पप्पा आहेत क्रेडिटला, बापरे. ते ना एवढं छोटस जरी काय बनवलेलं असू दे ते त्यांना आवडू दे, ते तोंड भरून म्हणजे शेतातल्या बायकांनी जरी खुरपायला जरी आलं तरी तसं ते एवढं हे करतात ना, अप्रिशिएट करतात की आज खूपच भारी खुरपलंय, तुम्हाला एक्स्ट्रा वाढवून माझ्याकडनं असं म्हणतात होऊन स्वतः. खूप मी म्हणतो माझ्या नजरेमध्ये जर मानसशास्त्र कुणाचं चांगलं असेल तर ते पप्पांचं आहे बरं का. कारण त्यांचं कधीच डीएड आहे, त्यांनी कधी मानसशास्त्राचा अभ्यास त्यांचा केव्हा झालेला नाही, पण ऍक्च्युअली त्यांचं व्यावहारिक मानसशास्त्र खूप चांगलं आहे. ते म्हणजे दुखवतही नाहीत आणि कामही करून घेतात. जसं काय शेतात ज्या काही कामगार असतात, महिला असतात ना, त्यांना सुद्धा आहे ना ते समजा 10 वाजता येत असतील डेली कामाला, तर ते म्हणतात की जर मी 9ला आलं तर तुम्ही दिवसातले किती, समजा तुम्हाला 300 हजेरी पडत असेल तर 350 घ्या, 1 तासाचं वाढून आहे ना. त्यामुळे प्रोत्साहन मिळतं आणि कामही चांगलं होतं. अशा पद्धतीने बऱ्याच वेगवेगळ्या वेनी आहे ना, पॉझिटिव्ह वेनी त्यांनी कामं करून घेतात आणि त्यामुळे ते सक्सेस आहे. बेनिफिट पण पुढच्याला देतात, पुढच्याला कामच करून आपला नाही बिलकुल नाही. तर ते त्या कामाचे म्हणजे किती उत्तम दर्जाचं केलंय आणि त्याला कुठे अप्रिशिएशनची गरज आहे, तिथे ते अप्रिशिएशन प्लस बक्षीस असं पण. आणि विचार करायची गोष्ट सांगा, त्यांना आता काही आवश्यकता नाही बरं का बाकी सगळ्या गोष्टी, तरी आज गावात लोकांना सक्तीने सेव्हिंगची सवय लागावी म्हणून आजही बऱ्याच जणांच्या आरड्या भरतात आहे की नाही, स्वतःहून स्वतः जातात, स्वतःचं पेट्रोल खर्च करून मुरुडला जातात. आणि जेवढ्या आहेत कुणी लेडीज असतील, जेंट्स जे आमच्या शेतात कामाला असणारे गडी, तर सगळ्यांना ते जाऊन भरणार आणि ते सगळं एंट्री करून मग ते वापस आणून देणार, हे तुमचं पासबुक आणि हे असं एवढं इतके जमा झाले, एवढं सगळं. हो, आणि अशी माणसं आता बघायला मिळत नाही आहे की नाही. होय, नशीब लागतं खरं. आणि ते असल्यामुळे मला तर खूप लहानपणापासून सवय होती की 10 रुपये दिले तर त्यातले 2 रुपये तरी आपल्याकडनं वाचले गेले पाहिजे. ही एक वृत्ती आणि ती सवय ती माझ्या तर अंगवळणीच पडल्या, माझ्या सवयीचा भाग झाले. म्हणजे विचार करा, मी जसं बघतोय ना, त्यांच्या गाडीवर जे ड्रायव्हर होते ना, ट्रकवर, त्यांना सक्तीचे म्हणजे सेव्हिंग करायला लावली आणि आज त्यांच्या चालकांच्या स्वतःच्या गाड्या येतात. विचार करा, ड्रायव्हर होते ना किंवा जे किन्नर होते ना, तर त्यांनी स्वतःच्या आता गाड्या घेतलेल्या. म्हणजे त्याच्या पूजेसाठी आमचे पप्पा जातात, असं काही नाही. म्हणजे त्यांना खूप प्राऊड वाटतं की नाही, हे ह्या मुलांनी माझ्याकडे तरुण वयात असताना, ते आता आजोबा झाले त्यांची ड्रायव्हर किन्नर, तर त्यांना नातवंड झाली, तर त्यांनी ह्या वयात कोण हे अचीव्ह केलंय ह्याचा त्यांना खूप अभिमान वाटतो. नाही चला, खूप छान चाललं. खूप काही पप्पांबद्दल सांगण्यासारखं आहे, पण आता कसं पप्पा म्हणूनच नाही, माझे वडील आहेत म्हणून मी मोठेपणा सांगत नाही, खरं जेन्युअनली सांगायचं तर एक व्यक्ती म्हणून मला खरंच खूप त्यांचा अभिमान वाटतो. नेहमीच वाटतो की नेहमी त्यांना प्राऊड फील व्हावं, असं काहीतरी करत राहावं, यासाठी माझी धडपड सुरूच असते कायम. कारण माझ्यासमोर खूप मोठे आदर्श आहेत, म्हणजे घरातलीच माणसं एवढी चांगली आहेत. सो आदर्श तर आपण मानतो, जसं स्वामी विवेकानंद आहेत किंवा भारतरत्न डॉक्टर APJ अब्दुल कलाम असतील, सिंधुताई सपकाळ असतील, असे खूप सारे लोक आदर्श आहेतच. पण घरात जेव्हा आपली वाढ होत असते, आपली अपब्रिंगिंग होत असते ना, त्या स्टेजला सुज्ञ माणसं किंवा वैचारिक लोकांचा सहवास जितका जास्त असेल, अध्यात्माशी रिलेटेड, तर त्या लोकांचा इम्पॅक्ट आपल्यावरती इनडायरेक्टली पडतो, हे मी अनुभवलेलं आहे. म्हणजे अक्काला जवळून पाहिलेलं आहे की स्पिरिच्युअलिटी ही किती जास्त मॅटर करते आयुष्यामध्ये आणि व्यक्तीला किती स्थिर ठेवते किंवा स्थितप्रज्ञ ठेवते, हे मी अक्काकडून शिकले. आर्थिक नियोजन मी माझ्या वडिलांकडनं शिकले. आदर्श कुठल्याही क्षेत्रामध्ये त्या ह्याच्यात एकदम भारी आपला परफॉर्मन्स कसा द्यायचा, मग शेतात असू दे किंवा एक शिक्षक म्हणून असू दे किंवा मग एक मुलगा म्हणून असू दे, भाऊ म्हणून असू दे, तिथं बेस्ट कसं व्हायचं हे मी माझ्या भावाकडनं शिकले. असे खूप गोष्टी आहेत. माझ्या आईकडनं मी परफेक्शन शिकले की कोणत्याही कामामध्ये
म्हणजे कसलंही कसूर न करता 100% देऊन ते परफेक्ट कसं करायचं हे मी आईकडनं शिकले. अशा खूप गोष्टी आहेत. माझ्या सासूआई आहेत ज्या या वयामध्ये सुद्धा इतकं म्हणजे कसोटीने सगळ्या गोष्टी घर हँडल करतात आणि त्यांचं जे काही व्यक्तिमत्व आहे ते सुद्धा मला खूप भावतं. मी खूपदा यांना म्हणते की मला खूप जास्त आवडतात त्या. म्हणजे असं खूप काही यांच्याकडनं मी शिकले की आदर्श मुलगा कसा असावा आणि त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून आदर्श सोडवण्याचा माझा प्रवास सुरू आहे. थोडीशी शॉर्ट टेम्पर्ड आहे मी, पण त्याच्यावरती काम करणं चालू आहे. असं खूप काही आहे. शिवाय आदर्श शॉर्ट टेम्पर्ड म्हणता येणार नाही, ते कसं आहे माहिती अग्रेसिव्ह आहेत तर त्यावर काम ते कारण पण तसे असतात, त्यामुळे ना ते काय वाटत नाही त्या गोष्टी. तसं प्रत्येक व्यक्तीकडनं आपण काही ना काही शिकत असतो. आमचे भाऊ आहेत ज्यांच्याकडनं मी काय म्हणतो आपण हसवण्याची कला असते बघा. कारण की रडवणं खूप सोपं आहे पण हसवणं खूप अवघड आहे. प्रत्येक शब्दामध्ये ते काहीतरी हसवण्याचा प्रयत्न करतात. तर ते ना इतके जास्त हे आहेत म्हणजे कॉमेडी करतात. साधा चहा असेल आणि तो देताना आपण काय म्हणलो तर त्यावर स्वतः काहीतरी जोक क्रिएट करतात आणि घरातलं वातावरण प्रफुल्लित ठेवतात. तर मला ते अजून जमत नाही. कारण आहे ना बघा, सिरियस राहून आहे ना आयुष्यामध्ये काही उपयोग नाही. ते गोष्ट आहे. सो खूप मैनकडनं मी शिकले की आहे त्या सिच्युएशन मध्ये आनंदी कसं राहायचं. की म्हणजे अतिशय वाईट प्रसंग असू दे, अगदी पैसा येऊ दे, पण आपण स्वतःला कशी शाबासकी द्यायची किंवा आपण स्वतःवर कसं प्रेम करायचं. कारण कसं आहे, आपण पुढच्या मुलं कामाचं कदर करतो पण स्वतःच्या कामाची कदर करत नाही. बऱ्याच ताई आहेत आमच्या माझ्या मोठ्या नंदू, त्यांच्याकडनं मी पेशन्स शिकले किंवा कष्ट करण्यात म्हणजे कसलाही गॅप न देता डेली काम करणं काय असतं आणि त्या कामाला वाहून घेणं. म्हणजे काही आपण अध्यात्मात वाचतो की देवाचे वर्क इज वर्कशिप. म्हणजे प्रत्यक्षात देवाची पूजा करणं, जपमाळ करणं किंवा नामस्मरण करणं हीच देवाची पूजा नाहीये. तर तुमचं काम तुम्ही निष्ठेने करता तर तीच खऱ्या अर्थाने देवाची प्रार्थना करणं आहे. त्या मंदिरात वगैरे जास्त जात नाही पण कामात कसलीच कसूर करत. प्रत्येक माणसाकडे एखादा गुण असतो, तो घेता आला पाहिजे. तसं आपण ऑब्झर्व करत असतो. तर मला ते खूप जास्त आवडते की अशी माणसं आसपास लाभलेत आणि या सगळ्याचा मुकुट म्हटलं तर माझी युट्यूब फॅमिली मला सदैव मोटिवेट करते आणि नेहमी कमेंटच्या रूपाने वगैरे बरेच मार्गदर्शनही होतं तुम्हाला सर्वांचं. त्यामुळे खरं आयुष्यातील खूप मोठा रोल आहे बरं का तुम्हा सर्वांचा आमच्या आयुष्यात. मला एका गोष्टीवर काम करण्याची खूप गरज आहे, ते म्हणजे की जे मी वाहून घेते ना कामाला खूप जास्त, तर ते कुठेतरी थोडंसं मला त्याचे कप्पे करता येत नाहीयेत की स्वतःसाठी एक वेळ, कामासाठी एक वेळ, हे मला जमत नाही. त्यामुळे माझ्या शरीरावरती त्याचा खूप जास्त इम्पॅक्ट पडतो. आणि मला कळतंय पण बऱ्यापैकी वळत नाहीये. आणि पाठीमाग काही हेल्थ इश्यू होते, परंतु आता तिनं बरोबर शेड्यूल ठरवलंय. आता रोज 5 पेज आपण पुस्तक वाचायचंच आहे. शिवाय त्याचमुळे मी या रूम मध्ये आली आहे. सकाळी पण मी इथं होते. तर असं सुरू केलंय मी आजपासून आणि याच्यात खंड पडू नये अशीच इच्छा आहे. कारण की कुठेतरी आपल्याला सगळ्याच गोष्टींची गरज असते. फक्त काम म्हणून पण नाही चालत आणि नुसतं शरीर म्हणून पण नाही चालत. त्यासाठी पण वेगळा वेळ द्यायला पाहिजे. प्रत्येक गोष्टीला वेळ दिला पाहिजे, स्वतःवर प्रेम केलं पाहिजे. त्याशिवाय आहे ना माणूस आनंदी राहू शकत नाही. बऱ्याच गोष्टीमध्ये पेशन्स ठेवले पाहिजे, काही बाबतीत समायोजन केलं पाहिजे. म्हणजे समायोजन तर आयुष्य आहे, ऍडजस्टमेंट नसेल ते आयुष्य कसलं असं आहे. रोल स्वतःचे असावे पण बऱ्याच वेळा परिस्थितीनुसार त्याच्यामध्ये समायोजन करता आलंच पाहिजे. नाहीतर कसं आहे, मग निराशा येणं असेल अथवा मग का ट्रेस वगैरे या सगळ्या गोष्टी असतात. त्याला खूप आपण बोलू शकतो, बडबड करू शकतो. तसं तर मी जास्त बडबडी आहे, मी कमी केलंय आता बोलायचं. असं शक्य आहे का? तर चला आज अवतारात आहे मी. रॉ काही नाही, काहीच नाही. साधं मी स्किन केअर सुद्धा आज केलेलं नाही. अशी आहे. स्किन केअर सगळ्यात जास्त महत्वाचं काय, आपल्या मानसिकता, आपले विचार हे महत्वाचे आहेत. आपण कितीही जरी लेप लावला ना तर काही उपयोग नाही. तुम्ही आतून किती सॅटिस्फाईड आहेत ते महत्वाचं आहे. प्रेझेंटेबल असणं पण गरजेचं आहे ना. आता थोडीच आपण फंक्शनला चाललोय किंवा काय, आपल्याला जेवढे लोक पाहतात त्यांना पण पाहून ऍटलिस्ट प्रसन्न वाटलं पाहिजे ना. नाही आता कसं झालंय माहितीये का, हिनं खाली पापड बराच वेळ त्यांचं चाललंय. मी म्हणतो एवढं काय 2-2, 3-3 दिवस. मी म्हणलं थोडस विश्रांती घ्या, आराम करा. मग ती तिथून खाली आली, परत आता कमेंटला रिप्लाय देते. तर निवांत बसली होती, थकवा आलेला आहे तिला पण, मी समजू शकतो. आणि चहा घेतलाय मस्त. मग सहज मी कॅमेरा ऑन केला, म्हणलं थोड्याशा गप्पा मारू आपण इकडं. आणि विशेषतः मी पण म्हटलं इकडे येऊन कस काय बसली बाबा आज, कस काय वेळ मिळाला.
म्हणून मला थोडंसं पुस्तकाची काही आहेत ना, मी झोपते ना तर बेडरूम तिचे विशेष म्हणजे तिचे पुस्तक सगळे तिकडे आहेत, बाजूलाच ठेवते. पण आज म्हटलं की नाही, थोडस आपण अवांतर पण वाचलं पाहिजे. काही गोष्टी आहेत ज्याच्यावर काम करणं खूप गरजेचं आहे. सो आपण आपल्याला असं कुणी म्हणणार नाही की थांब थोडस रिलॅक्स कर. आपण स्वतःच आपल्याला म्हणलं पाहिजे की नाही, कुठे थांबायचंय, कुठे पळायचंय. कारण आयुष्य संपून जातं पळण्यामध्ये. सो आपल्या स्वतःच्या वेलनेस साठी, मेंटल पीस साठी थोडासा वेळ देणं गरजेचं आहे. चालायला जाणं किंवा थोडा एक आपला स्वतःचा वेळ पण काढणं गरजेचं आहे. सो ते पण मी ठरवलंय की कमीत कमी 15-20 मिनिटासाठी तरी वॉकला जायचं, सकाळी असो किंवा सायंकाळी. पण दिवसभरात तेवढा एक वेळ काढायचा, 5 पेजेस तरी ऍटलिस्ट वाचायचे. हळूहळू ते वाढत जातं, स्पीड जशी वाढत जाते तसं. आणि कसं असतं माहितीये का, शेड्यूल जर असेल ना प्रत्येक गोष्टीचं, एखाद दुसरा जाऊ दे की शेड्यूल मध्ये काही कामानिमित्त मागे पुढे होतं, पण शेड्यूल असलं ना तर खूप फ्रेश, म्हणजे कामात बदल केला ना तर ताजं वाटतं बरं का. कामात बदल म्हणजे विश्रांती एक प्रकारे. समजा तुम्ही सकाळी थोडस व्यायाम, वॉकिंग जरी करून आला, डेली जात असाल ना, तर तुम्हाला 100% कॉन्फिडन्स वाटतो. महिलांना शक्यतो सकाळी होत नाही, कारण सगळ्यांना नवऱ्याला टिफिन द्यायचा असतो, लहान मुलांचा विशेषतः डबे द्यायचे असतात, लंच, या गोष्टी, ब्रेकफास्ट द्यायचं असतं, आणि परत घरातलं पूजा सगळं आवरून वेळ तितकं राहत. मग सायंकाळी आपल्या वेळेनुसार तुम्ही जर वेळ दिला ना, तुम्ही फ्री असाल तेव्हा मी तरी करणार आहे. आणि मी ते अपकमिंग ब्लॉग मध्ये तुम्हाला दिसून येईल की मी कसं काय बदल केला, आणि मी ते शेअर पण करणार आहे तुमच्यासोबत जेव्हा ते माझं सवयीचं होऊन जाईल. कारण कोणत्याही गोष्टीची सवय लागायला 21 दिवस लागतात, तर ते 21 दिवस प्रॅक्टिस करते आणि मग नंतर मी तुमच्यासोबत शेअर. आणि आजचा व्लॉग कसा वाटला ते सांगा मला कमेंट बॉक्समध्ये. होप की तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा, आणि बेल आयकनवर पण हिट करा, जेणेकरून माझ्या नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन सगळ्यात अगोदर तुम्हाला मिळतील. चला तर मग भेटूया लवकरच उद्याच्याच नवीन व्लॉग सोबत. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, जय जिजाऊ, जय शिवराय.